नवऱ्याला आनंदी ठेवायचं बघूया कशा पद्धतीने नवऱ्याला आनंदी ठेवता येईल. नवऱ्याला आनंदी ठेवणं त्याचं खूप सोपं असतं, कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतो. त्याला बायकोकडून खूप अशा अपेक्षा नसतात. थोड्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्यात ना तरी तुमचा नवरा आनंदी राहील. मग कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, चला तर मग बघूया. त्याच्यामध्ये नंबर 1, नवऱ्याच्या नात्यातील जवळील मंडळी, सासरचे सर्वजण यांच्याशी अतिशय प्रेमाने वागा. त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका. क्रमांक 2, आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा. तुम्हाला नवरा कामात नक्कीच मदत करेल. क्रमांक 3, घरातल्या परिस्थितीचं रडगाणं त्याच्यासमोर दुसऱ्यांकडे कधीही गाऊ नये. हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही. क्रमांक 4, दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा हा भयंकर चिडला असेल तर अशा वेळी तुम्ही माघार घ्या. चढाओढ करू नका. त्याचा राग निघून जाऊ द्या. मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजून सांगा. बघा तो नक्कीच समजून घेईल. क्रमांक 5, नवरा कुठे जात आहे, काय करत आहे, कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका. सतत फोन करून तर अजिबातच नाही. तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असे त्याला वाटले तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक अवश्य माहिती जी तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल. त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा. क्रमांक 6, त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या. अधूनमधून त्याला आवडणारे पदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला. जमत नसेल तर शिकून घ्या. माझ्या नवऱ्याला तर चविष्ट जेवण, खाद्यपदार्थ खाण्याची खूप आवड आहे. मी त्याला आवडते तसं जेवण बनवायला शिकून घेतले, ते पण सासूबाईंकडून. क्रमांक 7, आपल्यामुळे त्याला समाजात मानखाली घालावी लागू नये असे कृत्य करू नका. 4 लोकात त्याचा अपमान होईल असे वागू नका. क्रमांक 8, वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका. त्याला आपल्यापेक्षा कमी लेखू नका. क्रमांक 9, प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत तुम्ही उभे राहा. त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा देत राहा. क्रमांक 10, थोडं त्याच्या चुकाकडे दुर्लक्ष करा, कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकते ना. क्रमांक 11, कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा करा किंवा केशभूषा सुद्धा तुम्ही करू शकता. एकदा जरूर हे उपाय तुम्ही तुमच्या संसारात करून बघा. तुमचा नवरा नक्कीच आनंदी होईल आणि तुमचं नातं अजून जास्त घट्ट होईल. धन्यवाद.